पतविक्रेता धारकांना अतिक्रमण विभागाचा नाहक त्रास. आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, पतविक्रेता धारकांचे अधिकाऱ्यांना आव्हान. वाकड परिसरातील द क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काळेवाडी फाटा चौक ते मानकर चौक रस्त्यावरील बाजूस गेली अनेक वर्षे काही पतविक्रेते आपली रोजीरोटी करून जगण्यासाठी व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेले अधिकृत पतविक्रेता धारक परवाना देण्यात आलेला असून त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून वारंवार कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जिथे व्यवसाय चालू शकेल त्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात येत आहे. सदरील परिसरात सोसायटीजवळ देशी दारूचे दुकान सुरू असून तेही अतिक्रमण असून त्याचा नाहक त्रास रस्त्यावरील नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांना होत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले आहे. यावेळी काही पतविक्रेते धारक यांनी बोलताना म्हटले की येथील स्थानिक नगरसेवकांनी ड क्षेत्रीय कार्यालय येथे पत्र व्यवहार करून संबंधित कारवाई करण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात आले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आम्हाला व्यवसाय होईल अशी कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील पतविक्रेते यांनी व्यक्त केली. काय सांगाल? आज जवळपास इथे आज 10 ते 15 लोक आज उदरनिर्वाह यांचा ज्या ठिकाणी चालू आहे काळेवाडी फाट्यावरती, हे सर्व लायसनधारक कोण पावतीधारक आहेत. तर ह्या ठिकाणी आज अतिक्रमणची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या लोकांचे पोट भरायचं कुठं, जायचं कुठं, आज लोकांचं कुणी लोकांनी कर्ज काढलेले आहेत, कुणाचे मुलाचे शिक्षण आहेत, लोकांचं सगळं ह्याच्यावरती पूर्ण उदरनिर्वाह ह्याच्यावरती चालू आहे. ह्या लोकांना पर्याय काय? बरं ठीक आहे, आम्ही ह्यांच्यासाठी मोकळं करायला आम्ही इथून बाजूला झालं, पण आम्हाला पर्याय काय? तर आम्हाला फक्त त्यांनी आमचा पर्याय द्यावा, आम्हाला पर्याय निवडून द्यावा. आम्ही त्यासाठी आम्ही पूर्ण ह्याच्यासाठी हे करायला तयार आहोत. अधिकाऱ्यांना तुम्ही बोलले का की अधिकाऱ्यांना व्यवस्था करून द्यावी? हो, आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे की आम्हाला पर्याय द्या. तर त्यांनी ह्याच्यावरती पर्याय वगैरे काही काढलेला नाहीये, कुठलंही काही नाही. फक्त उठून येतात आमच्याकडे आणि आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. रोज दमदाटी करणे, हे करणे, इथून निघून जावं, आम्ही तुमच्यावरती मोठी कारवाई करू, हे उचलून नेऊ, तोडू, असे आमच्याला रोज उठून आम्हाला यांच्यावरून त्रास आहे. स्थानिक नगरसेवक ह्याच्यावरती कुठलंही काही करण्यात तयार नाहीये. स्थानिक आर्थिक काही मागणी केली का तुम्हाला? आर्थिक मागणीवर आमच्याकडे काही नाही, फक्त आम्हाला इथून पळवण्याच्या पाठीमागे आहेत. तुमचा स्टॉल किती दिवसांपासून इथं आहे? आम्ही जवळपास इथं सर्व लोक 10 ते 15 वर्ष झाले इथं पोट भरत आहोत. इथं पक्के लायसन आहे? पक्के लायसन आहेत. काय लोकांचे आज नगरपालिकेने काय लोकांचे 1400 रुपये भरून पावते 2 वर्ष झालं घेतलेले आहेत आणि काय लोकांचे रिन्यू केलेले आहेत. असे भरपूर हे झालेले आहेत इथं. आम्हाला माहिती कळाली की स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिलं की स्टॉल हटवा म्हणून. होय, हे बरोबर आहे. स्थानिक नगरसेवकांनीच ह्याच्याबद्दल पत्र दिलेलं आहे की इथून हे सगळे स्टॉल धारक, हे सगळे स्टॉल हलवायचे. नगरसेवकांना भेटले का? हो, आमचे काही लोक जाऊन त्यांना भेटलेले आहेत, पण ते नगरसेवक हे आमच्यावरती कुठलेही लक्ष ना जागा देण्याच्या तयारीत आहेत, ना कुठे आमचं पोट भरण्याला कुठं पोट भरून देण्याच्या तयारीत नाही. स्थानिक नगरसेवकांना नेमकं प्रॉब्लेम कशाचा काय वाटतंय? आता स्थानिक नगरसेवकांना की बाबा यांना फुटपाथ पाहिजे, हे पाहिजे, ठीक आहे, फुटपाथ हे पाहिजे, पण ठीक आहे असेल, पण फुटपाथवरती कुठलीही अडचण येत नाही. व्यावसायिकांचा कुठलाही त्यांना अडचण येत नाही. दिवसभर व्यवसाय चालतो का फक्त सकाळी? नाही, काही लोकांचा काही लोक मटनवाले आहेत, काही लोक केस कापणार आहेत, त्यांचा दिवसभर असतो. काही लोक जे नाश्ता विकणार आहेत, काहींचे 2 तास सकाळी तास ते 2 तासांचा व्यवसाय चालतो इथे. किती पतविक्रेते आहेत? त्या ठिकाणी साधारण 10 पतविक्रेते आहेत. नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार इथं नागरिकांना जर फुटपाथ रिकामा पाहिजे तर मग तुम्हाला वेगळी जागा द्यावी आणि तिथं व्यवसाय होईल अशा ठिकाणी जागा द्यावी अशी मागणी असेल. अशा ठिकाणी आमची मागणी आहे की आम्हाला ज्या ठिकाणी आमचा व्यवसाय होईल, ज्या ठिकाणी आमचा सगळा उदरनिर्वाह होईल, त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी जागा द्यावी. तुमची तयारी आहे इथून जागा सोडायची, फक्त आम्हाला व्यवस्थित ठिकाणी त्यांनी आमचं पुनर्वसन करावं. साधारणतः 8 दिवसामध्ये किती वेळेस कारवाई करण्यासाठी लोक येतात? 8 दिवसापासून रोज चालू आहे. आता आमच्याकडे रोज त्यांचे अधिकारी येतात, रोज अधिकारी येऊन आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. तोंडी नोटीस त्यांचं रोज आहे आम्हाला इथे. लेखी नोटीस आम्हाला कुठलेही दिलेलं नाही. तोंडी नोटीस रोजचं आहे इथे. या ठिकाणी रोज आमच्या ह्याच्यात वेळेस येणार आणि तुम्ही करून जातात. से हम कंप्लेंट कर रहे हैं अतिक्रमण को, सोसाइटी कर रही है, बहुत सारे कंप्लेंट गए, लेकिन ये 2 साल से ये बाहर अतिक्रमण टाइप में वाइन शॉप लगाया हुआ है, अनलीगल है पूरा. इस तरह से सोसाइटी में नहीं रहना चाहिए. मेरा किड्स का शॉप है और बाजू में बैंक है, ऊपर हॉस्पिटल है, कोई कार्रवाई वगैरह नहीं हो रही है. आपका किड का स्टॉप किधर है? ये मेरा ये है ना बाजू में टॉय हाउस करके. बाजू में देसी दारू का दुकान? हाँ, बाजू में देसी दारू. आपका बोलने का क्या मतलब है? क्या मतलब कि ऐसा नहीं होना चाहिए. मतलब शॉप, वाइन शॉप रहना चाहिए तो दूर रहना चाहिए, जैसे कि 500-1000 मीटर हाईवे से दूर होना चाहिए. आपने मांग क्या है? मेरी मांग है यही है कि ये वाइन शॉप हटना जरूरी है. आप
का ये मानना है कि रास्ते पे जो अतिक्रम दिख रहा है, लेकिन जो वाइन शॉप का अतिक्रमण है वो नहीं दिख रहा? ये मीडिया के सामने बोलो क्या है? यहाँ यही दिख रहा है ना, जो लोग बीच में आ रहे हैं रास्ते पे नाश्ता वास्ता लगा रहे हैं उनको लोग तकलीफ दे रहे हैं, लेकिन ये वाइन शॉप को लोग कोई लोग नहीं बोल रहे ना। आपने किसी को बोला है क्या? बहुत सारी कंप्लेंट की है, हमारे पास में फुल फाइल है इसका। पुलिस स्टेशन में पुलिस स्टेशन सुनते ही नहीं है ना। ये जो स्थानिक लोक प्रतिनिधि उनसे बात की आपने? सबको कंप्लेंट करा हुआ है, पूरी सोसाइटी वगैरह सब जगह हो नहीं complaint- रहा problem? नहीं, कोई नहीं सॉल्व हो रहा है। मौसम 8-9 वर्ष झाले लायसन दिलेलं तर आता येतात ती उठा उठा म्हणतात. आम्ही रिनो केलंय 4,000 भरून रिनो केलं. नंतर रिनो करायला गेलं तर आम्हाला रिनो करायचं बंद झालं म्हणले. आता 10 वर्षापासून आम्हाला कधी त्रास नव्हता, पण आता खूप त्रास व्हायला लागले त्यांचा आम्हाला. इलेक्शन झाल्यापासून व्हायला लागले, इलेक्शन झाल्यापासून म्हणत नाही का आधीपासून, पण त्रास व्हायला लागले एवढं मात्र आहे आम्हाला. हा त्रास पालिकेच्या अधिकाऱ्यांचा का इथल्या स्थानिक नगरसेवक? नाही नगरपालिकेचा त्रास व्हायला लागले. उचला गाडी काढा सारखं येतात, काढा म्हणतात. आता आम्ही पोट भरणार कुठं? तेव्हा तुम्ही लायसन दिलं तेव्हा आम्ही जागेवर स्थिर बसलो ना. तुम्ही नसतं दिलं तर आम्ही कशाला बसलं असतं? किती वर्ष झालं? हा माझ्या आता 15 वर्ष झाले इथं दुकान आहे. ही मॉल व्हायच्या आधीपासून दुकान आहे माझं, पण लायसन काढून 10 वर्ष झालेत मला. पण आम्हाला कळालं की नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिले की स्टॉल हटाव म्हणून. नगरसेवकांना तुम्ही काय सांगाल? आता मी तर गेले नाही, मी अनाडी माणूस, मी कुठं जात बी नाही. नगरपालिका आले की हा म्हणते ग बसते, आणि एवढं सुद्धा मला नगरपालिकेला मी हटवत नाही गाडी. मला सांभाळणार कुणी नाही, मी एकटी करते खाते. अगर मला हटवत असेल तर मी तुमच्या समोर मरणार आहे, बस एवढं बोलले मी.